ताई तुम्ही मगाशी म्हणाला की सिनियर आहेत सर तुम्हाला आणि आता एक शॉर्ट फिल्म नंतर आता तुम्ही पहिल्यांदा चित्रपटात एकत्र काम केलं. खरं तर आता एकत्र काम करताना एकमेकांबद्दलचं उत्तर द्या. एक इन्स्पायर करणारी मुवमेंट तुम्हाला कोणती होती? म्हणजे बेसिकली डॉक्टर आहेत, त्यांनी ते मानसोपचार तज्ज्ञ आहेत, त्यामुळे मला वाटतं त्यांची जी कॅरेक्टरकडे बघण्याची जी एक दृष्टी आहे ती मला ह्याच्यामध्ये प्रकर्षाने जास्त जाणवली. की आपण कलाकार असतो, प्रत्येक कलाकारच दुसऱ्या माणसाला समजून घेऊन किंवा ते कॅरेक्टर म्हणजे दुसरा माणूसच असतं आणि त्यांना समजून घेऊन आपण काम करतो. पण त्या फील्डमध्येच असणारे आणि त्याच्यामध्ये अभ्यास केलेले असे मानसोपचार तज्ज्ञ ते कॅरेक्टरकडे कसे बघतात त्याची मला या फिल्ममध्ये जास्त प्रकर्षाने जाणवलं की किती वेगळी दृष्टी असते त्यांची. आय एम ड्रायव्हिंग राईट नाउ, आय विल कॉल यू लेटर. तेव्हा आता गंमत अशी आहे, म्हणजे आम्ही दोघंही कोणी नसतं लहानपणी शिकत असताना आम्ही त्या बादशाही समोरच्या गल्लीत मी हिला बघायचो, ही मला एस पी कॉलेजमध्ये बघायची आणि आम्ही वेगवेगळ्या ग्रुपमध्ये होतो, वेगवेगळ्या त्याच्यात काम करायचो. त्याच्यानंतर ही एकदम सुशिक्षित नटी झाली. ही नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये शिकली, त्यामुळे मला भयंकर इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स आला. अरे देवा, आपण तर काही शिकलो नाही, कुठं कसं करायचं, मग बघून शिकायचं. मग मला कुणीतरी गोष्ट सांगितली, अर्जुन आणि तो एकलव्य, म्हटलं मग आपण तसं करायचं, त्यांच्याकडे बघत शिकायचं आपण. आणि मग नंतर ती भेटली तर तुम्हाला कल्पनाच करू शकत नाही. तुम्हाला कुठं भेटली असेल सांगा बरं? नाहीच करू शकत तुम्ही कल्पना. लंडन मध्ये रिव्हर साईड स्टुडिओ मध्ये रिचर्ड ॲटनबरो यांच्या बरोबर रोहिणी आमच्या घाशीराम कोतवाल नाटकाला आल्या होत्या. इनफॅक्ट असं झालं होतं की त्यावेळेस गांधीचं कास्टिंग पण अजून होत होतं, म्हणजे माझं कास्टिंग झालं होतं. मी पहिल्यांदी का दुसऱ्यांदी गेले होते रिचर्डना भेटायला आणि तेव्हा आणखीन कास्टिंग चालू होतं. तर त्यावेळेस घाशीराम कोतवाल इंग्लंडला आलं होतं, त्यामुळे मी खूप एक्सायटेड होते की मराठी नाटक, आणि नाटक म्हणजे आम्हाला जीव की प्राण, पण हे मराठी नाटक येतंय आणि त्याच्यामध्ये काम करणारी लोक इतकी छान आहेत की सरांनी म्हणजे रिचर्डने ते पाहावं आणि त्याच्यापैकी म्हणजे रोल्ससाठी म्हणून पाहावं म्हणून मी ऍक्च्युली घेऊन आले होते सर रिचर्डना. आणि नेमके त्यावेळेस मी होते तिथंच लागलेलं होतं, म्हणून मग मी कॉन्टॅक्ट केला आणि आम्ही येतोय असं सांगितलं. आणि ऍक्च्युली गांधीच्या कास्टिंगसाठी सुद्धा तो एक प्रयत्न होता. त्याच्यानंतर रिचर्ड पुण्याला आले, पुण्याला शूटिंग केलं फर्ग्युसन मध्ये, आणि त्यांच्या सेक्रेटरीचा फोन आला मला की आमचं बहुतेक सगळं म्हणजे कास्टिंग झालेलंच होतं, त्यामुळे पण तुम्ही या सिनेमात असाल तर मला आवडेल. म्हणून मग मी फर्ग्युसन मध्ये एका काय त्याला म्हणतात गेस्ट रोल मध्ये भूमिका केली आणि त्या सभेमध्ये बोलतो मी की आय एम विलिंग टू डाय फॉर इट. आणि तिथे गांधींनाच समजतं की इन्स्टेड ऑफ किलिंग डाईंग इज बेटर, असा शांततेचा संदेश दिलेला आहे. तेव्हा ती होती तिथे शूटिंग करत होती. आणि मग आता काय कस्तुरबा म्हटलं मी काय बोलू शकत नाही पुढे. कस्तुरबांबरोबर काम करायचं, फक्त गांधींचं नाही. तुम्ही दोघं इतकी वर्ष इतकं सुंदर काम करताय आणि चांगले ऍक्टर्स हे नेहमीच आपल्या को स्टार कडून त्यांना काहीतरी मिळत असतं आणि ते लक्षात ठेवतात. तर तुम्ही दोघेही एकमेकांची तुम्हाला आवडलेली गोष्ट सांगा वर्किंग काम करताना. मला आवडलेली गोष्ट म्हणजे ती आधी सांगतच नाही काय करणार, एकदम शॉर्टलाच करून दाखवते. आणि मग आपली पंचायत होते ना, मग आपल्याला त्याच्यावर त्याच्या जोडीचं शोधायला लागतं. ती तोपर्यंत त्याच्यात तुटत असते.
काय तो सीन आहे असं काही नाहीये. आम्ही दोघं जण थिएटरचे आहोत, त्यामुळे रिहर्सल्स करणं हे आमच्या रक्तातच आहे आणि रिहर्सल्स मध्ये आपण देतोच की, म्हणजे नवीन असं मी काही करत नाही. मेकॅनिकल काम करतो आम्ही. हा. आणि इमोशन नावाची जी गोष्ट आहे ती शक्यतो रिहर्सल मध्ये कमी वापरतो, कारण ती उत्स्फूर्तपणे आली तर जास्त मजा असते. बाकी टेक्निकल कुठून कुठे जायचंय, कॅमेरा कुठे आहे हे बघायला लागतं. ते ही आम्ही सीझन नसताना बघते ती, ते आम्हाला कळलेलं बघून. पण प्रत्यक्ष टेकच्या वेळेला गिव्ह अँड टेक हा जास्त हिने जर चांगलं काम केलं नाही तर माझं काम चांगलं होऊच शकत नाही. त्यामुळं माझं काम चांगलं होणं हे माझ्या को ऍक्टर बरोबर खूप अवलंबून असतं, ते मी शिकलेलं आहे. तुम्ही दोघांची एकमेकांना कशी दाद मिळाली, काही कोणत्या सीन मध्ये असं काही आले प्रसंग की थेट दाद दिली तुम्हाला की हा ते गुप्त आहे. सर सिद्धार्थ सुद्धा आहे चित्रपटामध्ये आणि तुमचा मिश्किल स्वभाव आणि सिद्धार्थची एनर्जी आणि त्याची मस्ती सेटवर नेमकं काय असायचं? कोणाची एनर्जी कधी जास्त होती, कोणाची मस्ती जास्त होती? सिद्धार्थ सगळ्यांची मिळून जेवढी आहे तेवढी त्याची एकट्याची. त्याच्याबरोबर मी एक शॉर्ट फिल्म केलेली आहे, अवघे धरून सुपंत म्हणून, कोविडच्या काळातली आहे. तो मुळातच त्याच्या एनर्जीचं काय करायचं हेच त्याला कळत नाही, इतकी एनर्जी आहे त्याच्याकडे. त्यामुळे माझ्या लहानपणची आठवण होते. पण सरांचा मिश्किल स्वभाव म्हणजे आमची व्हॅनिटी शेजारी शेजारी होती आणि सरांचं जरा टकटक झालं की इन काम असं म्हणायचं ते. मिळालं का म्हणून विचारायचे. सर तुम्ही दोघे खूप दिग्गज कलाकार आहात, कुठेही तुमचा कोणी सांगितलं तुम्हाला? हे गैरसमज कोण पसरवतं? प्रेक्षकांनी सर असं म्हणणं. प्रश्न असा होता की तेव्हा दोघे एक दिग्गज कलाकार काम करतात, कुठे असं ऍटिट्यूड किंवा असं का प्रकार तुम्ही दोघे स्टेजवर दिग्गज आहात असं कुठे वाटलं तुम्हाला ऍटिट्यूड दोघांमध्ये करताना? आमच्यातही नाही, आमच्या युनिट मध्येच नव्हतं, कोणाकडेही नव्हता. आणि मी पहिल्यांदा यांच्याबरोबर मला हे माहित पण नव्हतं. विशाल नंतर अमान आणि ही आमची ग्रीष्मा ते मुळामध्ये ऍक्टरने बरोबर ते स्वतंत्र असून एकत्र इतके छान काम करायचे. आणि अनेक वेळा मला ते डबिंगच्या वेळी पाहताना लक्षात येत नव्हतं की हे काय करणार आहेत सगळेच. आणि ज्या पद्धतीने डोक्यात होतं त्याच्या आणि ते जोडलं गेलंय त्यामुळे मला फार कमाल वाटते. आमच्या इथं त्यामुळं ऍटिट्यूड करणार नव्हतं, कोणीच नाही. टीझर मध्ये तुम्ही हायर केल्यात करताय आणि प्रत्यक्षात तुम्ही ते बंदूक पकडले, त्यामुळे काय म्हणतात तर मला प्रश्न टीझर मध्ये तुम्ही ह्याला हायर करता किलर, आणि इथे प्रत्यक्षात तुम्ही बंदूक मागे घेऊन उभे आहात, त्याबद्दल काय बोलता? हायर केलं त्यांनी काम नको करायला. बरोबर नाही, तुम्ही बंदूक पकडलेली आहे. बरोबर आहे, तो काम करत नाही बरोबर. म्हणून मला त्याला दोनदा लागतो की नाही तर तुझ्या ऐवजी मीच तुला मारीन. त्याला काम दिलेलं आहे ना कुणाला तरी मारायचं, ते कुणाला ते टीचर मध्ये पाहिलंय तुम्ही. आणि ते जर करत नसेल तो तर त्याला मारण्याखेरीज काही पर्याय आहे का माझ्याकडे? त्यासाठी कारण आतली बातमी फुटेल ना, नाही का? सर आतली बातमी फुटली चित्रपटाचं नाव आहे. एकमेकांबद्दलचं एखादं रहस्य जर काच फोडायचं असेल, जे तुम्हाला माहिती असेल गमतीदार, ती कुठली असेल बातमी? आतली बातमी फोडायची? फोडायची बातमी कुठली आहे? येस. नाही, चित्रपटाची नाही. तुम्ही एकमेकांना ओळखता खूप वर्ष झालं, तर एखादं रहस्य त्यांच्याबद्दलची अशी कॉमेडी गोष्ट किंवा बातमी जी आज तुम्ही सांगू शकाल थोडा? ती अपेक्षा नसताना काहीतरी करून दाखवत. मॅम तुम्ही? मला काय नाही कळत आहे, नाही एखादी कळत. बातमी जर यांच्याबद्दल एखादं रहस्य सांगायचं असेल तर माझ्याबद्दलचं रहस्य आता मला माहित असायला पाहिजे ना की हे रहस्य आहे म्हणून. काही गोष्ट की पाहिलं माझं रहस्य किती गुप्त असतं. फारच गुप्त आहे, त्यांची रहस्य इतकी गुप्त आहेत की कोणालाच माहिती नाहीयेत. फार ओपन माणूस आहे हा. डॉक्टर हे पात्र करत असताना तुमच्या क्लिनिक मध्ये असं कधी कॅरेक्टर आलं होतं म्हणजे त्यांची अशी होती आणि त्यांच्यावर तुम्ही उपचार केले, जे हे कॅरेक्टर करताना तुम्हाला त्याची हेल्प झाली? म्हणजे गुन्हेगारी वृत्ती असलेली लोक असतात, त्याला पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स म्हणतात. सोशिओपॅथ, सायकोपॅथ अशी लोक येतात. विशेषतः ससून हॉस्पिटलमध्ये काम करत होतो त्यामुळे आम्हाला जेलमधनं रेफरन्सेस यायचे.
त्यामुळे अशा तऱ्हेचे पेशंट यायचे आमच्याकडे. सो म्हणजे ह्या लोकांना भेटून किंवा ह्यांना ट्रीट करून तुम्हाला या कॅरेक्टरसाठी काही फायदा झाला का? काय असं आपण खातो रोज, पण आज खाल्ल्यावर उद्या कसं झालं ते बघत नाही. कारण सातत्याने तुम्ही हेल्दी डाएट नीट घेतलात, व्यायाम केलात, तर मग एक दिवशी तुमच्या लक्षात येतं की सगळं चांगलं झालेलं आहे. तसं अनेक लोक आपण बघत असतो आणि कळत नकळत आपल्यावर परिणाम होत असतो. म्हणजे तो आपल्या जाणीवेच्या पातळीवर होतोच असं नाही, नेणीवेच्या पातळीवर खूप फरक होतो. आता तू समजा चालत गेलास आणि त्यात काहीतरी मला दिसतं गमतीशीर आहे, तर मी तुझ्या मागोमाग तसं चालायचा प्रयत्न करतो. ते प्रयत्न करणं हे नेणीवेच्या पातळीवर जितकं जास्त होतं तितकं तुम्हाला योग्य ती संधी आली तर तुम्ही करून दाखवू शकता असं मला वाटतं. मला वाटतं ही ती शिकणे आहे, हे मी हिच्याकडनं शिकलो. थँक्यू सर. थँक्यू थँक्यू.